महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे तडकाफडकी दरे या गावी निघून गेलेत। यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगलं नाही असं राऊत म्हटलेत। तसंच शिंदे वेगळा निर्णय घेणार नाहीत, त्याला हिंमत लागते अशी टीका देखील राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे। 5 तारखेचा वायदा करताय तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही। माझ्या माहितीप्रमाणे ते मनाने खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे। याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत। त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही। ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ। पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय। तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडतायत। त्यांना उपचारांची गरज आहे। त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजे। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे। जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही। 160 तर वेगळीच बाब आहे। म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे। म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही। त्यांना त्यांची चूक कळालेली, परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात। तर संजय राऊत यांनी भाजपवर देखील टीकेची तोफ डागलेली आहे। पाहूयात ते नेमकं काय म्हटलेत। भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे, आम्हालाही डंख मारला याच पद्धतीने, आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंखा मारतात। हा अनुभव आहे। महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे। तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गाने ते आम्ही पाहू।